नमस्कार. रेनबो ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवूया कॅनव्हास पेंटिंग. तर कॅनव्हास पेंटिंगमध्ये आपण यामध्ये रिअल बनाना लीफ वापरतो आहे. तर हे रिअल बनाना लीफ आहे ना, ते सुकवून घ्यायचे. थोडे वाळवून घ्यायचे. आपल्या कॅनव्हास शीटला पुरेल इतकं त्याची साईज घ्यायची आणि ते छानपैकी असे फेविकॉलने चिपकून घ्यायचे. तर आपल्या कॅनव्हास शीटला जेवढ्या आकाराचे केळीचे पानं चिपकतील तेवढे आपण व्यवस्थितरित्या चिपकून घ्यायचे आणि त्यानंतर फेविकॉल लावल्यानंतर ते छान असे वाळवून घ्यायचे. वाळवल्यानंतरच आपल्याला त्याला कलरिंग करायचं आहे, नाहीतर ते ओले राहतील. तर फेविकॉल लावल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला कलरिंग चालू करायचं आहे. चिपकवल्यावर पूर्णपणे सुकवून घेऊन मग आपण याला कलरिंग करूया. आणि ह्या पानांना आपण आता हिरवा कलर लावून घेऊया. तर हिरवा कलर आपण इथे लावून घेतला आहे. तर अशा प्रकारे सगळ्या पानांना आपण हिरवा रंग लावून घ्यायचा आणि शेडिंग करायचं असेल तर त्यामध्ये लाईट ग्रीन, डार्क ग्रीन असे 2 कलर आपण इथे वापरू शकतो. आणि त्यानंतर आपण गोल्डन कलर घेऊन आपण त्याला थोडं चांगला असा टच देऊ शकतो, की त्याला त्यातली मधली जी लाईन आहे ती गोल्डन केली, की ती हायलाईट होईल आपलं पान. तर हे सगळं आपण हिरवा कलर लावून घेतल्यावर आपल्याला गोल्डन कलरनी त्याला आपण कलरिंग करायचं आहे. पण गोल्डन कलर लावायच्या आधी हा कलरसुद्धा आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे. तर हे पूर्णपणे ड्राय झाल्यावरच आपण दुसरा कलर यूज करायचा. नाहीतर तो कलर एकमेकांमध्ये मिक्स होतो. त्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो, की आपल्या कॅनव्हास शीटला जो प्लेन कलर आहे व्हाईट, त्याला आपण तिथे दुसरा कलर देऊ शकतो. तर इथे मी सगळ्या शीटला ग्रे कलर लावून घेतलेला आहे आणि ग्रे कलर लावेपर्यंत आपला तो केळीच्या पानांचा हिरवा कलर हा पूर्णपणे सुकला. तर मग त्यानंतरच मी गोल्डन कलर लावून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले ग्रे कलर पूर्ण शीटला लावून घ्यायचा आणि ग्रे कलर लावणं झाला, की मग आपण सगळं ड्राय झालं, की त्याला आपण आता गोल्डन कलरनी छानपैकी थोडं आपण त्याला डेकोरेटिव्ह करूया. तर गोल्डन कलर मधल्या साईडला लावून घ्यायचा आहे, मधल्या रेषांना. त्यामुळे आपलं पेंटिंग खूप सुंदर दिसेल आणि एक नवीन लूक त्या पेंटिंगला येईल. असा गोल्डन कलर लावून घेतल्यावर आपलं पेंटिंग खूप छान दिसतं. एक रिअल लूक त्या पेंटिंगला येतो आणि आपण आपल्या भिंतीवर छानपैकी लावू शकतो. आणि इथे मी गोल्डन कलर पण थोडा अर्धा वरती आणि खाली लावून घेते आहे आणि त्याने पण ते व्यवस्थित आपलं कलर कॉम्बिनेशन दिसतं आणि हे वॉलला लावल्यावर खरोखर सुंदर दिसतं. तुम्ही करून बघा आणि माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूयात आपण नवीन एका पेंटिंगसह, रांगोळीसह. तर तुम्ही माझ्या पेजला नक्की भेट द्या. धन्यवाद.